डिंगणे परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा ओंकार हत्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिंगणे येथे 2 दिवस वास्तव्य केल्यानंतर आज पहाटे त्याचे तोरसे परिसरात आगमन झाले आहे. ओंकारच्या हालचालींमुळे स्थानिक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपली शेती फुलवली असून पिके जोमात आली आहेत. अशा परिस्थितीत जर हत्तीने शेतात घुसून नासधूस केली तर मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ओंकार आला आणि पिकांची नासधूस केली तर आमचं भवितव्य धोक्यात येईल, आम्ही खायचं काय, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच प्रशिक्षित माहुताच्या मदतीने ओंकार हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. हत्ती हांगासर आयिल्लो आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी केली. त्या नुकसानची भरपाई तुमका व्यवस्थित मेळ्ळ्या? परत आता हत्ती लागी पावला सीमेर, कितें सांगता तुम्ही? नुकसान भरपाई मेळटा म्हणल्यार नुकसान भरपाई मेळटा कितें 20% 30% अशी. कित्याक एक्चुली माड आतां कॅल्क्युलेशन केलें जाल्यार माडाचें उत्पन्न वर्साक एका माडा फाटल्यान 10,000 तरी मेळटात. पण उत्पन्न दिताना आमकां दितात कितें 2-3 हजार एका माडा फाटल्यान. आनी आमकां तर 20-25 वर्साचो माड कसो जगतात तो. एटलीस्ट एका माडा फाटल्यान 50 ते 60,000 कशें उत्पन्न मेळटा. पण हे जर आमकां दिताना 2-3 हजार, ही आमची थट्टाच चल्ली आसूं ते आनी कितें सांगतले आमी. आनी आतां भात शेती हांगा भरपूर प्रमाणात हत्ती येवन गेल्यार नेटान आणखी शेती केल्ली आहे आमच्या शेतकऱ्यांनी. तर आतां वायट दिसता जर हांगा येयलो जाल्यार आतां तुमकां मुद्दाम हांगा तुमकां हाडचें म्हणल्यार ही शेती आतां ऑलरेडी रेडी जाल्ली आहा. थोडी आणखी 15 दीस रेडी जातली. आनी ती जर आतां जर हे केली जाल्यार हत्ती खावचो कितें ना, पण असो भितन भोंवलो जाल्यार हे ना करतलो, सत्यानाश करून सोडटलो आख्या शेतीच्यो. मिरची आहा, भात आसा, नाचणी आहा, हळसाणो आहा, जितके लायनी शेत पिकता न्हू शेतात कितें तितले हांगा आतां आसा. आनी आतां रेडी जावन येयल्ले आहा. आतां काडूंक लोक हेतून आसा. आनी जर ही आतां सिट्युएशन तोरशा येयल्लो हत्ती तो ताका कितें 5-10 मिनटां हांगा येवपाक नाका थंय मूव करीत जाल्यार थंयच्यान तो. तेजे खातीर हांव मागता सरकारा कडेन बेगितले बेगीन हेचेर कितें एक्शन घेवची. ओके, येस, थँक्यू. आज तामोशा गावात ह्या जी आमची जमीन शेती लागवडी खालती येयल्ली आहा त्या जाग्यार आज आमी उबे आहात. आणि आज तुमकां मुद्दाम सांगपाचें कारण म्हटल्यार आज जो हत्ती तोरशा गावात पावलो त्या गावात तो तामोशात येवपाक चड वगत लागचो ना. कित्याक तुमी आतां पळयतात की हांगा हे आमचे जे कश्टाळू शेतकरी आसा तेंच्यांनी आज पर्यंत जा पीक हांगा ह्या उब्या केल्ल्या ऐन म्हणटात तशी कापणीच्या वेळार जर हो हत्ती येत आणि धुडगूस घालीत तर म्हाका दिसता ह्या शेतकऱ्यांचा इतकें नुकसान जातालें. कारण मागच्या वेळी जर तुम्ही पळयलें जाल्यार तितकीशी शेती लागवडी हाडलेली तुमकां दिसनासली. पण आज ह्या जाग्यार आज ह्या चारय वाटेन जर तुम्ही पळयशात जाल्यार तेंच्यांनी कश्ट करून आज ह्या भात लावला आणि आज तो पिकलेला आसा. भात पाण्याची सोय आसा व्यवस्थित, तेंच्या ऐन टायमार तेंकां आज कापण्याची संधी मेळटली आणि त्या पिकात ते काहीतरी 4 पैसे कमवूंक शकता. ह्या वेळी आज हो हत्ती आज येवन जो भितर सरतलो आणि कदाचित ह्या पिकाची नासधूस करतलो, हेका लागून ह्या शेतकऱ्यांत एक भयानक वातावरण निर्माण जाल्ला. प्रत्येक जण भियेता की हे एकदा काम आमचे आटपाने मागीर तो हत्ती येयल्यार यो. आज भात आसा त्याच प्रमाणे लोकांनी मिरसांगे लावल्ले आहा कश्ट करून. आज खंयसून ती कशी रात्रंदिवस नुसती तळमळत असतात. पाणी लायत तेका साफ करात. मिरच्यो ऐन तारुण्यात आता ते मिरच्यो पिकपाक येयल्या आणि ते कितें तरी आपल्याक मेळटले ह्या आशेन आज प्रत्येक शेतकरी कष्ट करता आणि तो कष्टाचा फळ तेका काहीतरी मेळटला ह्या आशेन तो जगत असता. आणि अशा वेळी आज हय जोंधळो आसा, नाशणे लावले आहात, हळसाणो लावलो आहा आणि ही आमची सुपीक जमीन आणि ह्याच जमनीच्या आधाराचेर वर्षाचो जो काय साठो होयो तो तांकां मेळटा आणि तेतूरसून काहीतरी उरलेला ते बाजारात कोणाक तरी विकतात आणि आपलो चरितार्थ चलवतात. तर म्हाका असं दिसता की सरकारान ह्या बाबतीत ठोस पावलां उचलून त्या हत्तीचो बंदोबस्त करूचो आणि ह्या ज्या शेतकरी जे आमचे आसत शेतकरी बांधव तांकां एक चांगलो दिलासो दिवचो, जेणे करून तांकां मनात जी भीती निर्माण जाली ती भीती ती कायमची दूर जातली. कारण हत्ती येणा ह्या
ह्याचं कारण आणि ह्यांचे दुष्परिणाम आम्ही फाटल्या दिवसात भोगलेले असत. लोक नुसते रात्रंदिवस त्या हत्ती हसून आपल्या सीमेच्या बाहेर पिटाळण्यासाठी खूप प्रयत्न करीत. तेतून आमका सरकारचा सुद्धा चांगला सहकार्य मिळालं. पण तरी आसान आज तो हत्ती परत ह्या जाग्यार प्रवेश करता. तेका लागून म्हाका एक विनंती करीन सारखी दिसता तुमका की सरकारी पातळीचेर त्या हत्तीचो योग्य बंदोबस्त करचो. नमस्कार. ती हांगा तोरशा लागीं पावल्लो आहा. गेल्या फावटी इल्लो हत्ती आनी व्हडा प्रमाणात नुकसाणी केली. तुमचे कितें हे शेती करता तुमी काय फुडें सरकाराक कितें सांगूंक सोदतात? हे सरकार निष्क्रिय असा, काय करूंक पावचे ना आणि हेका परतून निवडून आम्ही दिवचे ना. हे सगळ्या गोंयकारांनी जाणूंक जाय. हेंका परतून हाडूंक जायना. खंयच्याच मंत्र्याक हे लुटेरे आसा की ते हांगा पाणी ये पाणयान आमची शेती बी सगळी चला. पण ह्या वर्सा हांगा पाणीच एक थेंब येवंक ना. हे सगळे निष्क्रिय आसा आणि आमच्या आमदार मारलो कपलारनी तो एकदम निष्क्रिय, कांयच करचो ना. त्यामुळे हे सरकाराक आम्ही दिवचे, हे परत निवडून हाडूचे ना आणि त्यांनी कृपा करून उभे रावचे न्ही. आणि हे हत्ती आयला म्हणतात न्ही, गेल्या फावटी खूप नुकसान झाले. नुकसान मिळेल पण आता ते परतून त्याला परतून आता आयला ते जर विश्वजित राणाचे ना प्रमोद सावंतचे कॉन्ट्रिब्युशन आले त्याला रोकडे कितीतरी उपाय करतले असले. पण आमच्या आमदारच निष्क्रिय म्हणून येता आता ते कांयच उपाय जायना. कितले फावटी झाले आता. ओके, येस, थँक्यू.